भारतभूमी, संतांची, ऋषींची, अवतारांची पवित्र भूमी. याच भूमीत एका दिव्य शक्तीने अवतार घेतला, ज्यांच्या नावातच आधार आहे, ज्यांच्या स्मरणाने भीती नाहीशी होते. ते म्हणजे स्वामी समर्थ. त्यांनी आपल्या लीलांनी अक्कलकोट ही छोटी नगरी संपूर्ण जगभर प्रसिद्ध केली. ही कथा फक्त चमत्कारांची नाही, ही कथा आहे विश्वासाची. ही कथा आहे पूर्ण शरणागतीची. गूढ आगमन. एक दिवस धुळीने भरलेला रस्ता, उन्हाने तापलेली जमीन आणि त्या रस्त्यावरून चालत येणारा एक दिव्य पुरुष. अंगावर साधी वस्त्रे, केस विस्कटलेले, डोळ्यांत प्रचंड तेज. कोणी विचारलं, कोण आहात तुम्ही? ते फक्त हसले. कधी मंदिरात बसत, कधी वटवृक्षाखाली ध्यान करत, कधी एखाद्या भक्ताच्या घरी जाऊन शांत बसत. त्यांच्यात काहीतरी वेगळं होतं. ते शब्दांपेक्षा नजरेतून बोलायचे. भिवू नकोस. एक गरीब शेतकरी, घरात दारिद्र्य, शेती उजाड, बायको आजारी. तो स्वामींच्या चरणी पडला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. महाराज, आता जगणं अवघड झालंय. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणभर डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला. पाऊस वेळेवर पडला, शेती बहरली, घरात समाधान आलं. लोक म्हणू लागले, हे केवळ योगायोग नाही. स्वामींचा राग आणि प्रेम. स्वामी कधी रागावत, भक्तांना ओरडत, कधी दगड फेकत, पण त्या रागामागे करुणा असायची. एक तरुण मुलगा चुकीच्या मार्गावर गेला होता. वाईट संगती, वाईट सवयी. स्वामींनी त्याला पाहताच जोरात ओरडलं, अरे, अजून वेळ आहे. तो घाबरला, रडत त्यांचा चरणी पडला. स्वामी शांत झाले, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्या एका प्रसंगाने त्याचं आयुष्य बदललं. तो पुढे जाऊन भक्तिमार्गावर चालू लागला. अन्नपूर्णा कृपा. एकदा अक्कलकोटात दुष्काळ पडला. धान्य कमी, लोक भुकेले. स्वामी एका भक्ताच्या घरी बसले होते. घरात थोडंसं पीठ उरलं होतं. स्वामी म्हणाले, सगळ्यांना जेवायला बोलावा. भक्त घाबरला, महाराज, एवढ्यात काय होणार? स्वामी शांतपणे म्हणाले, जा, बोलावा. लोक आले, भोजन सुरू झालं. पण आश्चर्य, पीठ संपेना. सगळ्यांनी पोटभर जेवलं. घरात अजूनही थोडं पीठ शिल्लक राहिलं. भक्तांच्या डोळ्यात अश्रू. त्यांना जाणवलं, ही लीला आहे. भक्तीची परीक्षा. स्वामी अनेकदा भक्तांची परीक्षा घ्यायचे. एक श्रीमंत व्यापारी दररोज येत असे, मोठमोठ्या देणग्या देत असे. एक दिवस स्वामींनी त्याला दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी त्याला झिडकारलं. व्यापाऱ्याच्या मनात शंका आली, मी इतकी सेवा करतो तरी? तो काही दिवस येणं बंद केलं. पण मन अस्वस्थ झालं. त्याला जाणवलं, मी सेवा स्वार्थासाठी करत होतो. तो परत आला, नतमस्तक झाला. स्वामी हसले, आता आलास खरा. दयामूर्ती. एक स्त्री, पतीचा मृत्यू, एकुलता एक मुलगा आजारी. ती स्वामींच्या चरणी कोसळली. माझं सर्व काही हरवलं महाराज. स्वामींनी तिच्याकडे काही क्षण पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, जा, घरी जा. ती परतली. मुलगा शांत झोपलेला होता. काही दिवसात पूर्ण बरा झाला. त्या स्त्रीसाठी स्वामी म्हणजे देव झाले. अदृश्य संरक्षण. अनेक भक्त सांगतात, स्वामी शरीरारूपाने नसतानाही रक्षण करतात. एक सैनिक युद्धावर जात होता. आईने त्याच्या गळ्यात स्वामींचं नाव दिलेलं ताईत बांधलं. युद्धात गोळी त्याच्या छातीकडे आली, पण विचित्ररित्या वळली. तो वाचला. त्याने सांगितलं, मला त्या क्षणी एक तेजस्वी पुरुष दिसला. स्वामींचं मौन. कधीकधी स्वामी तासनतास शांत बसायचे. भक्त आजूबाजूला. कुणी प्रश्न विचारायचा, उत्तर नसायचं, पण त्या मौनातही उत्तर असायचं. लोकांच्या मनातली शंका आपोआप नाहीशी व्हायची. त्यांचं मौन हेच उपदेश होता. अंतिम दिवस. एक दिवस वातावरण वेगळं होतं. भक्तांना जाणवत होतं, काहीतरी विशेष आहे. स्वामी शांत होते. त्यांनी भक्तांकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, मी कुठे जाणार आहे? मी इथेच आहे. त्या शब्दांनंतर त्यांनी समाधी घेतली. पण त्यांची उपस्थिती आजही जाणवते. अक्कलकोटात, भक्तांच्या घरी, नाव घेताच हृदयात. आजही जिवंत अनुभव. आजही हजारो लोक सांगतात, अडचणीत स्वामींचं नाव घेतलं आणि मार्ग सापडला. आजही त्यांच्या मंदिरात जाऊन बसलं की मन शांत होतं. आजही त्यांच्या एका वाक्यात जीवन बदलण्याची ताकद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समारोप. ही कथा संपली नाही, कारण स्वामींची कृपा संपत नाही. ते शरीराने दिसत नसतील, पण श्रद्धेत ते जिवंत आहेत.
तुम्ही फक्त मनापासून हाक मारा, एकदा पूर्ण विश्वासाने नाव घ्या आणि पहा, तुमच्या आयुष्यातही काहीतरी बदल घडेल. मंद संगीत वाढतं. घंटानाद. जय जय रघुवीर समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रात्र. सगळं जग झोपलेलं. रस्ते शांत. आकाशात चमकणारे तारे. पण ही वेळ फक्त झोपण्यासाठी नसते. ही वेळ असते आत्म्याशी संवाद साधण्याची. आणि अशाच एका रात्री घडली एक अद्भुत लीला. ही कथा आहे स्वामी समर्थ यांच्या कृपेची, ज्यांनी अंधारातही प्रकाश दिला. बेचैन रात्र. अक्कलकोटमध्ये एका घरात दिवा अजूनही पेटलेला होता. ते घर होतं एका तरुण विधवेचं. पतीचं निधन झालं होतं. घरात एक लहान मुलगा. आर्थिक संकट. मनात भीती. त्या रात्री तिच्या डोळ्यांना झोप नव्हती. ती देवघरासमोर बसली होती. समोर स्वामींचा फोटो. ती हळू आवाजात म्हणाली, महाराज, आता तुमच्याशिवाय कोणी नाही. रात्र खूप काळी वाटतीये. अश्रू गालावरून वाहत होते. अचानक जाणवलेली उपस्थिती. मध्यरात्र झाली. बाहेर वारा सुटला. खिडकी हलकेच आवाज करत होती. अचानक घरात एक वेगळी शांतता पसरली. जणू वेळ थांबली. तिला जाणवलं कोणीतरी आहे. ती घाबरली नाही, कारण त्या उपस्थितीत भीती नव्हती, फक्त शांतता होती. तिने डोळे मिटले आणि स्पष्ट आवाज ऐकू आला, घाबरू नकोस, मी आहे. तिच्या अंगावर रोमांच सुटले. तो आवाज स्वामींचाच होता. संकटाची सावली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी आली. ज्या सावकाराकडे तिचं घर गहाण होतं, तो घर जप्त करायला येणार होता. ती हादरली. महाराज, काल तुम्ही म्हणालात मी आहे, आता काय होणार? ती पुन्हा देवघरासमोर बसली. अनपेक्षित चमत्कार. दुपारी सावकार आला, पण त्याचा चेहरा बदललेला होता. तो शांतपणे म्हणाला, तुमचं कर्ज माफ झालं आहे. ती स्तब्ध. कसं? सावकार म्हणाला, काल रात्री मला स्वप्नात एक तेजस्वी पुरुष दिसले. त्यांनी मला कठोर नजरेने पाहिलं आणि सांगितलं, ही माझी लेकरं आहेत. मी घाबरलो. सकाळी उठल्यावर ठरवलं, कर्ज माफ. ती स्त्री रडू लागली. तिला समजलं, कालची उपस्थिती कल्पना नव्हती. रात्र म्हणजे भीती नाही. त्या दिवसानंतर ती रात्र तिच्यासाठी अंधाराची राहिली नाही. रात्र झाली की ती घाबरायची नाही. ती हसायची, कारण तिला माहीत होतं, रात्र जितकी काळी, तितका स्वामींचा प्रकाश जास्त तेजस्वी. तुमच्यासाठी संदेश. आज तुम्ही ही कथा ऐकत असाल. कदाचित तुमच्याही आयुष्यात एखादी रात्र असेल. कदाचित समस्या, कदाचित भीती, कदाचित एकटेपणा. पण लक्षात ठेवा, स्वामी शरीर रूपाने दिसत नसले तरी त्यांची कृपा सतत कार्यरत असते. रात्री झोपण्याआधी फक्त एवढा म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या पाठीशी राहा. मनापासून म्हणा आणि पहा, हळूहळू तुमच्या आयुष्यात शांतता उतरेल. अंतिम दृश्य. मंद संगीत वाढतं. रात्र गडद होते. चंद्र आकाशात शांत चमकतो. एक भक्त हात सोडून उभा आहे, डोळे मिटलेले, आणि कानात घोमतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ. रात्र गडद होत चाललीये. आकाशात असंख्य तारे चमकत आहेत. सगळं गाव झोपलंय, पण काही मनं जागी आहेत, काळजीने, भीतीने, प्रश्नांनी. आणि अशाच एका रात्री एका भक्ताचं आयुष्य कायमचं बदललं. अक्कलकोटची शांत रात्र. अक्कलकोट. रात्रीची वेळ. वटवृक्षाखाली शांत बसलेले स्वामी समर्थ. डोळे अर्धवट मिटलेले, चेहऱ्यावर चंद्रप्रकाश पडलेला. त्या क्षणी ते फक्त संत नव्हते, ते जणू साक्षात दत्तावतार भासत होते. भक्त दूर बसले होते. कोणी काही बोलत नव्हतं, फक्त शांतता आणि उपस्थिती. संकटात सापडलेला व्यापारी. त्या रात्री एक व्यापारी धावत धावत आला. श्वास फुललेला, डोळ्यांत भीती. महाराज, माझं सर्व संपलं. कर्जदार घरावर येणार आहेत, बदनामी होईल, कुटुंब रस्त्यावर येईल. स्वामी शांत.
काही क्षण त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. नंतर फक्त एवढंच म्हणाले, झोप. व्यापारी गोंधळला. महाराज, कसं झोपू? स्वामींचा आवाज कडक झाला. झोप म्हणतोय. तो थरथरत घरी गेला आणि कित्येक दिवसांनी शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी अनपेक्षितपणे त्याचा जुना व्यवहार पूर्ण झाला. मोठी रक्कम हातात आली. कर्ज फेडलं गेलं. त्याला समजलं, रात्र भीतीची नव्हती, ती परीक्षा होती. आईची आर्त हाक. मध्यरात्र. एक आई मुलाला घेऊन आली. मुलगा तापाने फणफणत होता. डॉक्टर नाही, औषध नाही. आई रडत म्हणाली, स्वामी, माझा लेकरू वाचवा. स्वामींनी हातातील भस्म घेतलं, मुलाच्या कपाळावर लावलं आणि शांत स्वरात म्हणाले, जा, काळजी करू नकोस. आई घरी गेली. पहाटेपर्यंत मुलाचा ताप उतरला. त्या आईसाठी ती रात्र कधीही विसरण्यासारखी नव्हती.